नमस्कार मंडळी. बघा, उन्हाळ्याच्या दिवसात भाज्यांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे रोजच्या जेवणात काय भाजी करायची हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आज आपण अस्सल गावाकडच्या पद्धतीचं बघा झणझणीत मोड आलेल्या मटकीचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी बघा 1 वाटी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. कढईमध्ये टाकून मटकीला पण अशा पद्धतीने बघा परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मटकी परतल्यानंतर आपण ही मटकी एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये बघा आपण तेल सोडलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये मोठे 2 कांदे आपण बारीक कट करून घेतलेले आहेत. तेलामध्ये टाकून छान असा कांदा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. बघा, चुलीचा जाळसुद्धा स्लो ठेवायचा आहे बरं का, त्यामुळे कांदा आपला छानरित्या परतला जाईल. कांदा छानरित्या गुलाबी रंगावरती परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो बारीक कट करून टाकलेला आहे. बघा, टोमॅटो आपण तेलामध्ये टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय टोमॅटोचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बघा नाश्त्याचा 1.5 चमचा इतका आपण घाटी मसाला लाल तिखट टाकलेला आहे. बघा, मसाला टाकून आपण तेलामध्ये परतून घेऊया. मसाल्याला छानरित्या तेल सुटल्यानंतर बघा त्यामध्ये आपण इथे परतून घेतलेली मोड आलेली मटकी टाकायची आहे आणि मटकी टाकून आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे बरं का. त्यामुळे मस्त अशा मटकीचं कालवण चवीला अप्रतिम असं लागेल बरं का. बघा, मोड आलेली मटकी मसाल्यामध्ये टाकून आपण तेल सुटेपर्यंत मटकी छान 1 मिनिटभर परतून घेतलेली आहे. बघा, ह्या मटकीच्या भाजीमध्ये बघा आता आपण इथे गरम करून पाणी टाकणार आहे. आपल्याला जेवढं मटकीचं कालवण हवं आहे त्याच्या आवश्यकतेनुसार आपण इथे गरम करून पाणी टाकायचं आहे. बघा, गरम करून पाणी टाकल्यामुळे छान अशा कालवणाला तरीसुद्धा येते. त्यामुळे इथे गरम करून पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये बघा मटकीच्या कालवणामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून दिलेलं आहे. बघा, व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. मटकीच्या बघा कालवणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. बघा, तुम्ही पाहू शकताय मटकीच्या कालवणाला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये बघा नाश्त्याचा 1.5 चमचा इतकं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकलेलं आहे. त्यामुळे मटकीचं कालवण चवीला अप्रतिम असं लागतं बरं का. बघा, शेंगदाण्याचं जाडसर असं कूट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून देऊया. मोड आलेल्या मटकीमध्ये बघा इथे कालवण बनवताना जाडसर असं शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे चवीला अप्रतिम असं कालवण लागतं. मटकीचं कालवण शिजण्यासाठी बघा साधारण 7 ते 8 मिनिटात आपली मटकी छान अशी मऊ शिजली जाईल बरं का. तुम्ही पाहू शकताय मटकीचं कालवण बघा आज आपण पारंपरिक पद्धतीने मस्त गावाकडच्या पद्धतीने चुलीवर मस्त असं चमचमीत झणझणीत मटकीचं मोड आलेल्या मटकीचं इथे कालवण बनवत आहोत. बघा, मटकीचं कालवण आपलं बनवून शिजून इथे तयार झालेलं आहे. त्याच्यावरती भरपूर अशी वरून कोथिंबीरसुद्धा टाकून दिलेली आहे बरं का आणि व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. बघा, मोड आलेल्या मटकीचं कालवण बघा मस्त बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी भाताबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम असं लागतं बरं का. अस्सल गावाकडच्या पद्धतीचं झणझणीत आणि चमचमीत मटकीचं कालवण आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे कालवण मी अगदी माझ्या आईच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे. बघा, माझी आई मध्ये मला सांगत पण होती बरं का, तिथे व्हिडिओमध्ये तुम्ही हात पाहिलाही असेल. तुम्ही पाहू शकताय भाजीला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. मस्त अशा मटकीच्या कालवणाचा सुवास तर अगदी मस्त मस्त गल्लीभर सुटलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता मटकीचं कालवण मस्त असं ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊन घेऊया. चवीला अप्रतिम असं मटकीचं कालवण आपलं बनवून इथे तयार झालेलं आहे. बघा, मटकीच्या कालवणाचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ कसा झाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. बाय बाय.